हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हॅलो रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर तुम्हादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर तुम्हादेवीवर हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
तैसेची राहावी हे विले आनंदे तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान हे विले आनंदे तैसेची राहावी हे विले आनंदे तैसेची राहावी वाहिल्या वेग दुःखाची केवळ वाहिल्या वेग दुःखाची केवळ तैसेची राहावी हे विले आनंदे तैसेची राहावी दुःखामणे घालो दयावरी भार दुःखामणे घालो दयावरी भार ले आनंदे तैसेची राहावी हे विले आनंदे तैसेची राहावी चित्ती असू जावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान हे विले आनंदे तैसेची राहावी हे विले आनंदे तैसेची राहावी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एक माईक घेऊन ये
हेची थोर भक्ती आवडते देवा 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 आवडते देवा आवडते देवा हेची थोर भक्ती संकल्पा विमाया संसाराचे संकल्पा विमाया संसाराची ठेविले अनंते ऐसेची राहावे ठेविले अनंते ऐसेची राहावे संकल्पावी माया शैलावती संसाराची संकल्पावी माया
चित्ते असो द्यावे चित्ते असो द्यावे असो समाधान चित्ती असो द्यावे चित्ते असो हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा। संकल्पावी माया संसाराची, ठेविल्यानंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचितांचे। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुका म्हणे घालू तयावरी भार,
वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते धाव घाली आई आता पाहते सकाही धीर नाही माझ्या पोटी झालो वियोगे हिमपोटी करावे शीतळ बहु झाली हळहळ तुका म्हणे डोई कै ठेवू गमी पायी महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझर चरण साता दिया तुझर चरण साता दिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग कृप्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आधी गुरु शिवंदावे मग साधन साधावे गुरु माझे माय बाप दरुषणे हरे ताप लागुनी या पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा नि हा सुख सोळा स्वर्गामध्ये नाही आहे बरंच गणगोत्र गेलं माय बापो आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला अजून कुणाचा टेलिफोन नाही आला की हा सुख सोळा पद्मावती मातेच्या मंदिराचा सुख सोळा स्वर्गामध्ये आहे नाहीये माय बाप स्वर्गीचे अमर भगवंताकडे इच्छा प्राप्त करतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा हे देवा मृत्यू लोकाचा आम्हाला जन्म हवा आहे देवाने सांगितलं बाबांनो ज्यांना जन्म घातला ते टाळ्या वाजवत नाही तुम्हाला मृत्यू लोकाचा जन्म का पाहिजे देवा पण काही लोकांनी मृत्यू लोकाच्या टाळी वाजवली गेलेले हात माझ्या गोरोबा काकाला आले संशयच नाही तिथे धरायचा पण परमार्थामध्ये चित्त असावं लागतं बरं का परमार्थामध्ये चित्त नाही तर मनी नाही भाव देव मला पाव सकाळी उठून दिली नाक्यावर वडापाव खाऊ हा भाव नसावा हा भाव कसा असावा शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला लक्षात आलं ना माय बापू म्हणून या सुखा कारणे विको दे थोडा देव वेळावला या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला ज्या सुखाकारणे देव वेडावला मी आपण शाने झालोय भाऊ पंचपदी सुरू झाली तरी एक नाही हो इथं म्हणजे किती शाने आपण तुमचे हात जोडते माय बाप अरे टाळी वाजवलेले गेलेले हात आले इथे संशय धरू नका
कारण माझ्या गोरोबा काकाचं चित्त परमार्थाकडे लागलं होतं. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुझ्यापदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे गोरा गोरा, नाम तुझे गोरा, म्हणून आठवावे देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो. परमार्थामध्ये चित्त असावं, परमार्थामध्ये दादा चित्त असावं, अंगामध्ये पित्त असावं, बाजारामध्ये पद असावी, द्यानं 2000 लगेच दिले पाहिजेत, शेतामध्ये खत असावं आणि प्रपंचामध्ये संसारामध्ये दोघा नवरा बायकोचं एक मत असावं. सुखाचा संसार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविल्यानंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त संप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्वंदी जगद्गुरु तुकोबराय देवचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्यांनी भक्ती तळागाळापासून आपल्यापर्यंत पोहोचले असे असणारे जगद्गुरु तुकोबराया. नामयाचा अवतार जगद्गुरु तुकोबराया, 5वा वेद जगद्गुरु तुकोबराया. अनेक संतांनी संताविषयी वर्णन करावं. आणू रेणूया थोकडा तुका, आकाशा एवढे जगद्गुरु तुकोबराया. पण ज्ञानेश्वरांच्या पायाजवळ बसायचं, धरणं धरून बसत होते आणि म्हणत होते, तुम्ही ज्ञानी यांचे राजे गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेवा तुम्हा ऐसे मज पामराये, काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. आकाशाने कधी खाली उतरून पायाची वाहन म्हणून बसावं का? पण किती नम्रता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे. म्हणून आज भक्ती प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. भक्ती भक्ती म्हणजे तरी काय सांगा बरं महाराज, भक्ती भक्ती म्हणजे काय? तर तुकोबराय म्हणतात, भक्ती ते नमन, भक्ती करणाऱ्यांनी नम्रता बाळगली पाहिजे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. जगद्गुरु तुकोबरायांसारखा त्याग आणि वैराग्य आणि ज्ञान आणि भक्ती कुणाकडे नव्हती. आणि म्हणून त्यांना मायबाप हो समाजाला सांगायचं आहे की बाबांनो, माझ्या देवाला आवडणारी भक्ती म्हणजे थोर भक्ती. भक्तीलाच थोर असं प्राधान्य का दिले दादा? कारण भक्ती म्हणजे सामान्य नाहीये. आणि भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. अन्न अन्न दशेला माझे जगद्गुरु तुकोबराय गेले. लक्षात आलं ना? आपण भक्ती करतोय, आपली भक्ती अंगाला आला ताप, देवा तूच माझा बाप, अंगाचा गेला ताप न तुझ्या बापाचा मी बाप. आपली भक्ती बरं काही, कारण आपल्या मनामध्ये भाव शुद्ध नाहीच आहे. कीर्तन झालं की लगेच तंबाखू घेतली, चुना नसेल तर दे रे थोडा चुना. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विने जीवा सुख नोवे. तंबाखू चोळताना सुद्धा लोकांची उचापती करतो. लक्षात आलं ना? त्यांनी 4 जर्सी आणल्या, त्यांनी एवढा मोठा बंगला बांधला, तुझ्या पोटात का दुखतं? मला एवढंच म्हणायचं आहे, लोकांच्या दारात गाई म्हैशी असतील ना तर आपण कधी उठाबशी करायच्या नाही.
अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. भगवंत पाहायचाच आहे ना, पहिला बोलावा लागतो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. जीवे भावेपासून करायचा असतो. त्याला पहा कधी आजार पण नाही, त्याला कधी रोगराई नाही, त्याला कधी कुठला ते सांगते अरे हे एवढं करतोय, एवढं कष्ट करतोय, हे कधी आजारी पडल नाही, ते कसं पडल. त्याच्या मागे पुढे उभा राये सांभाळीत, मागे पुढे उभा राये सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पडिये भाव पुरवी वासना, पडिये दे भाव पुरवी वासना. आलिया घाते निवाराया निवाराया निवाराया, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. आणि ते आपणापाशी आणावे, ते आपल्यापाशी असावं लागतं आपल्यापाशी ते. अंती ते आपणापाशी आणावे. मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत आले आघाद. तुकोबाराय यांच्या जीवनामध्ये एवढे आघात आले. अरे लय सुखाचा परमार्थ चाललाय या कलियुगामध्ये. तुकोबारायांच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना अशी घोंगडी नव्हती हो, घोंगडी. एकाने घोंगडी आणली, घोंगडी, आणि म्हणली तुकोबा तुमच्या पायाखाली अंतर का. तुकोबार म्हणलं अंतर बाबा, तू गडी लई चांगला. घोंगडी अंतरीनं जगद्गुरु तुकोबांनी भजन करायचं सुरुवात केलं. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम म्हणा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. बरं हे रामकृष्ण हरी किती वेळ बाबा. अर्धा तास रामकृष्ण हरी जर मी म्हणत राहिली, तुम्ही हळूच काय म्हणाल अध्यक्षाला, ओ ये बायला उतरवा, हे काय रामकृष्ण हरी चालले. अर्धा तास रामकृष्ण हरी महाराज, 1 तास झाला रामकृष्ण हरी महाराज, 1.5 तास झाला रामकृष्ण हरी महाराज. महाराज दोघे आले होते मोटरसायकलवर. ते म्हणले चला हे येडं झाले, येड्याच्या मागे लागू नका, चला. सगळ्या बाया गेल्या, सगळे पुरुष गेले. फक्त एक पकवाजा होता बिचारा. तो पकवाजा म्हणजे असा होता, वचन न मोडी बोलिले ते. एक दिवस तो पकवाजा इतका तापात फणफणला महाराज, मिठे महाराज इतका तापात फणफणला, तर तो देवाला हाक मारता, देवा तुकोबारायांनी आज कीर्तनाला बोलवलं, मी पकवाज वाजवला नाही, काय करू देवा. लटलट अंका फायला लागले. देव उठायचा बसायचा परत पडायचा. देवाला काळजी पडली. देव म्हणला काही काळजी करू नको, तुझ्या आरका डुप्लिकेट बनून जातोय. देवाने डुप्लिकेट पकवाजा बनावा आणि देवाने मृदुंग वाजवावा. विचार करा. सगळ्या लोकांनी शाबासकी दिली. एवढ्या तापामध्ये पकवाज वाजवला कसा. निरोप दिला तर म्हणलं ताप आलाय, एवढ्या ताप्यात पकवाज वाजवला कसा. वाजवणारा कोण होता? देव होता. सगळ्यांचा वाजवणारा देव आहे बरं का, सगळ्यांचा काटा काढणारा देव आहे. फक्त नीट राहा भाऊ, नीट, नाही तर जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे काही, देह करी जे काही, आत्मा भोगी तो नंतर. तैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर.
ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर प्रत्येक माणसाला आपल्या कर्माची फळं भोगल्याशिवाय देवाजवळ जाता येत नाही. जेव्हा तुम्ही गरुड पुराण वाचाल किंवा तो ऐकाल ना तेव्हा तुम्हाला कळेल ह्या स्वर्गामध्ये अनेक प्रकारच्या नद्या आहेत. नरकाची नदी आहे, पुवाची नदी आहे, रक्ताची नदी आहे. त्या नद्यांमध्ये आपल्याला बुडवून जायला लागतं, लक्षात ठेवा. म्हणून कर्म करताना तुकोबऱ्या म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य नाही तर घातलिया भय नरका जाय. नरक शब्द संतांनी वापरलाय, आपण नाही. बरेच लोकांचा कार्यक्रम आहे, पुढून नळे मागून नळे, होय 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 सगळा कार्यक्रम त्याच्यात. बिछाण्यावर थुकायला सुद्धा सुपडं ठेवलंय, त्यामध्ये राख टाकली. कळलं? ही कर्माची फळं. सुंदर असा भगवंताने आपल्याला नरदेह दिलाय. अमोल हा नरदेह म्हणशी वायाला जाणार. अरे हरीचे भजन कधी करणार. आयुष्य जात पळपळ तुझला कैसे रे कळेना. 2 दिवसाची दुनिया आलासी पाहुणा. 64 घडिया गेली रात्र तुला कळेना. परी तू राम राम कारे म्हणेना. वाल्या तरला उलट्या नामे म्हणे एका जनार्दनी साधू जाई दर्शना. इतकं पाप केलं होतं, इतकं पाप केलं होतं, पण नामाने सगळ्या पापाची गणती मोजली गेली. माय बापो किती पाप. वाळल्या कोळी महात्यारी, वाळल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी. नामे तरला तो निर्धारी, नामे तरला तो निर्धारी. घेता 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 नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद शिणला झाली सीमा, वेद शिणला झाली सीमा. घेताना 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 विठोबाचे, घेताना विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. एक नामस्मरण केल्याने पर्वत पापाची जळतात बरं का पोरांनो. मागं बसलात पण तुम्ही ऐका नीट कीर्तन. एक नामाने जर अनेक प्रकारची पाप जळली जातात. जसं एका माचीच्या काडीने माऊलीच्या भाषेमध्ये म्हणलं तर हरिपाठामध्ये तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले. सेनामे केले जसं एका नामाने अनेक प्रकारची दादा पाप जळतात, तसं तृण म्हणजे गवत. एका माचीसच्या काडीने तृण अग्नी मेळ समरस झाले. तैसे नाम केले जपता आधी. तसं नामाचे पण ते जपलं पाहिजे. हा जप जपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धारू असे. मनाचा निर्धार नसेल आणि मग काय चालेल सांगा बघू भाऊ.
सांगा तुम्ही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं का? एखादा गंज दारुडे असेल पेताड, त्यांनी माळ घातली आणि सुधरला, अख्खा गाव म्हणतोय अख्ख्या गावाचा पेताड होता, पण गड्या माळ घातल्यावर अख्ख्या गावाचा बुवा झाला. जगायचंच असेल ना तर असं जगा. लक्षात आलं ना? आत्तापर्यंत कुठल्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर असं पेपरला आलं नाही तुळशीची माळ चोरीला गेली. आलं का? ऐ झोपल्या का काय? नाही ना, मी आल्यावर झोपायचं नाही. त्या सगळ्या महिला मंडळ माझ्यासाठी येतात बरं का, कारण त्याला माहिती आहे गावाने एखादी येडी आली. अतिशय तुमच्या मंडळाचं माझ्यावर प्रेम. पद्मावती आईच्या कृपा आशीर्वादाने चाललेला नामयज्ञ सोहळा, त्यामध्ये 5व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्पम. हे कीर्तनाचं माध्यम रचणारे ज्यांनी मला वेळोवेळा फोन केला असे संदीप दादा काळे उर्फ गंगाराम. आत्ता कळालं त्यांचं नाव गंगाराम. ते म्हणले आमच्या आजोबांनी गंगाराम नाव ठेवलं. वा वा मस्त. अशा दादांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि म्हणून भव्य दिव्य तुमचा नामयज्ञ सोहळा. काय सुंदर सगळ्या महिला मंडळ भाकरी भाजतात म्हणे. बाय आज भाकरीने आमटी आहे. म्हटलं वा 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 वा. खरंच तुम्ही पोरांनी हे पुण्य केलं. कारण याचं असं आहे की दानधर्म हे पुण्यातून होत असतं. दानाचे अनेक प्रकार असतात. अन्नदान, गोदान, कांचनदान, भूदान. पण अन्नदानासारखं दान नाही. भुकेल्याची भूक जाणणं, ताणलेल्याची ताण जाणणं. असं सुंदर असं तुम्ही पक्वान्न त्या ठिकाणी कितीतरी महिला बसल्यात. बिचाऱ्यांच्या हाताला चटके लागत असतील, कारण चटका हा भाकरीशिवाय लागत नाही. आधी हाताला चटके मग मिळेल भाकर. आणि चटके देऊन त्या इतक्या सुंदर अशा बाजेवर नुसत्या अशा भाकऱ्या त्यांनी इतक्या सुंदर फुगलेल्या. काय म्हणून त्यांचं वर्णन करू नये? का म्हणून त्यांचं वर्णन करून त्यांनी केले म्हणून आज आपण आहार करणार आहोत मायबापो. कारण देव असा भेटत नाही. भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी शोध रे दिव्यता आपल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळसी कुठवरी शोधिशी मानवा राऊळी मंदिरी नाचतो देव आपुला अंतरी शोधिशी मानवा राऊळी मंदिरे. भगवंत इथे तिथे नाही भाऊ. तुम्ही किती प्रयत्न केला भगवंत भेटणार नाही. त्याला शोधण्यासाठी कैक लोक थकले भाऊ. त्याचा ठाव नाही कळाला भाऊ. असले असले खांब बांधले होते भाऊ. पाय पाय अडकवले होते आणि मुंडकं खाली ठेवलं होतं. देवाला पाहायचंय. पशुपक्ष्यांनी त्यांच्या अंगाचे मांसाचे लचके काढले. ते देवाला सांगत होते, हे देवा या पक्ष्यांना तूच पाठवले, कारण अर्जुना सर्व प्राणी मात्रामध्ये मी आहे. मग या पक्ष्यांनी माझ्या अंगाचे सगळे लचके काढावे, पण माझे फक्त डोळे काढू नये. कारण डोळे का काढू नये? तर त्या डोळ्यांनी देवाला पाहायचं होतं. तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे वाचे, हे माझे वाचे. गोड नाम गोड नाम गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे
माझ्या जगद्गुरु तुकोबांना प्रत्येक ज्ञानेंद्रियांना कामं सांगितली, प्रत्येक ज्ञानेंद्रियांना कामं सांगितली. टाळी वाजवावी, गुढी उभारे, वाटती चालावी, हाताने टाळी वाजवा, पायाने पंढरीच्या वाटेला जा, डोळ्याने पांडुरंगाला पहा, मुखाने त्याचं नामस्मरण घ्या. गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. अशी भक्ती करावं. म्हणजे जगद्गुरु तुकोबांची भक्ती कशी होती माहिती का? आक्षिक खोकला आणि जांबाई एवढाच विश्रांती माझ्या जगद्गुरु तुकोबांची. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ काय आमच्या मिटे महाराजांनी प्रमाण दिला. तुम्हाला फार मोठ्या मोठ्या असतील आपल्यात बरं का पोरांनो. असे कलाकार मिळणं म्हणजे माझ्या शब्दावर ते आलेत फक्त. सांगळे महाराज आणि मिटे महाराज यांनी उत्कृष्ट असं या ठिकाणी 5 दिवस हा कार्यक्रम हे केला. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमवला. काही लोकांची फरमाईश होती तुम्ही 10-15 मुली घेऊन या. मला 15, 20, 25 मुली वापरायच्याच नाही, मला 8-10 मुली ठेवायच्या, पण चांगल्या ठेवायच्या. हा याच्यासाठी काय असतं माहीत का? तुका म्हणे इथे पाहिजे जातीचं आणि येड्या गबाळाचं काम नाही. शिंक जांबाई खोकला इतकाच वेळ वाया गेला. इतकाच लक्षात घ्या. शिंक कळली ना? आक्षी खोकळा कळला का? ओरिजिनल खोकावं आणि ओरिजिनल शिंकावं कीर्तनकारांनी सुद्धा सांगत असताना. आणि जांबाई म्हणजे जांबाई देताना सुद्धा आपण डोळे बंद करतोय. तुकाराम महाराज त्या डोळ्याकडून त्या पांडुरंगाला पाहत होते. तुझं पाहता सामोरी तुझं पाहता सामोरी तुझं पाहता सामोरी तुझं पाहता दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. म्हणतात देवा तुझं पाहता सामोरी, तुला समोर पाहिल्यानंतर माझी दृष्टी माग फिरत नव्हती. आणि आपण एकदा सप्ताह झाला का परत एक ग्राउंडमध्ये नाही, पुढच्या वर्षीच आहे की नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. भगवंताची मिठी पडली होती. प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. देवाचे चरण पाहिले, भगवंताला मिठी मारली. विचार करा तुम्ही, माझा भगवंत इतकं प्रेम देतो, पण काही लोक कुणाही प्रेम करायला लागली. झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. एक पिऊन आला, पिऊन झिंगाट होऊन झिंगाट झिंगाट व्हायला लागत काय नाही भाऊ. 2-4 हाणला की झिंगाट. पिलास तर पिलास, ऑफिसवरून स्वतःच्या घरी जायचं की नाही, दुसऱ्या बाईच्या घरात. आता त्या बाईच्या घरात घुसला, ती व्हॉट्सअपवर होती, ते डायरेक्ट ग्लास आणला पाण्याचा, घ्या. त्यांनी बी गटागट पिला, परत ती व्हॉट्सअपवर. तिला वाटलं रोज आपलं पेताडे येतं, असं येऊन बसलं असेल. जेव्हा खरा नवरा आला म्हणलं, अगं
गंगे हा कोण आला बया मला वाटलं तुम्ही झालं काय मी पाणी बी त्यासने दिलं पा किती सैराटल्यात इथं नाही सैराटाच्या इथं आम्ही 2-4 उड्या हाणल्यात ना घरी जाऊन दे पप्याचे बाबा काय बाई उड्या आणत होती अरे नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाचे रंगी कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी तुकाराम महाराज म्हणले बाबांनो आम्ही कीर्तन प्रवचन भजन कीर्तन करायला लागलो आम्ही पहिली लाज सोडली लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे निमनाच्या आनंदे आवडीने त्यांच्या मनाला आनंद वाटत होता नाचताना काही लोकांना बघा वरातीत नाचायला आवडतो काला का काढ काय का सच बोल आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे पेंडीत मुतलाच भाऊ तू जरा डोक्यात घे भाऊ तू कुठं नाचतोस तुकाराम महाराज म्हणले भाऊ आम्ही वाळवंटात खेळ मांडला होता खेळ मांडियेला वाळवंटी गाई खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव गाई रे सती वैष्णव गाई रे वर्ण अभिमान विसरली आती वर्णाभिमान विसरली आती एक एक लोटांगणी जाती एक लोटांगणी जाती निर्मळ चित्त झाली नवनीत निर्मळ चित्त झाली नवनीत पाषाण पाजर फुटती रे खेळ मांडियेला वाळवंटी गाई खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव डाई रे नाचती वैष्णव डाई रे वैष्णव नाचत होते वाळवंटामध्ये कीर्तन होतं नामदेव महाराजांचं ऐका ह्याची थोर भक्ती आवडते देवा सगळ्यांनी संकल्प केला होता वाळवंटामध्ये वर्ण अभिमानाची पावटणी करायची तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आणि इतकं नाचत होते इतके नाचत होते नाचती वैष्णव भाई रे देवाला कुठं रावलं देवाला वाहू वैकुंठावरून असला देव नाचायला लागला असला देव नाचायला लागला की नाचता नाचता देवाचा गळा पितांबर नाचता नाचता देवाचा गळा पितांबर नाचता नाचता देवाचा गळा पितांबर सावध होई देवाईचा बोले कबीरा नाचता नाचता देवाचा गळा पितांबर हा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग सावध होई देवाईसे बोले कबीर सावध होई देवाईचा बोले कबीर म्हणे ज्ञान देवा बोला अभंग हरी म्हणे नाम देवा बोला भंग म्हणे ज्ञान देवा बोला भक्त म्हणा जणांनो देवा 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 तुमच्यासाठी वेळी झाली ग तुमच्यासाठी महिलांसाठी
कारण ह्या मंडळाला ना, ह्या महिला मंडळ सांगत असतील त्या अश्विनी ताईला बोलवा, तेव्हा मला बोलवतात बरं का. ही मंडळ या मंडळांचे कीर्तन का मोठे बारीबारीतले होते. मी आपले सगळ्यांपी चरणाची धूळ है की नाही. तुका म्हणे जाणा व्हावे लाणा उनी लाण, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. मोठेपणाच्या यातना फार कठीण असतात. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराण ज्यांचे मुखवत पाठ होते अशा रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबारांना किती त्रास दिला. तुम्ही फक्त त्यांचं चरित्र वाचा. कधीतरी देहू आळंदीला गेलात ना की फक्त 7-8 पानाचं चरित्र असतं की तुकोबारांचं चरित्र वाचून बघा. ज्यांनी गाथा लिहिला, ज्यांच्या गाथ्यावर लोक 1-1 लाख रुपये कीर्तनाचे घेतात, ज्यांच्या गाथ्यावर त्यांच्या अभंगावर लोक 50,000 60,000 घेतात, असे मोठे मोठे कीर्तनकार लाखो करोडपती झाले बरं का. कीर्तनकारांनी सगळ्यांना फावड्याने धुवून घेतले. भाऊ तुमच्या पाया पडते. आणि मला ठरवताना काय म्हणले, आमचं सप्ताह बारीक आहे, तुमचं आहे ना. आपल्याला सरळ बोलले भाऊ. मी म्हणलं भाऊ तुम्ही सप्ताह करताय ना हे सर्वात मोठं आहे. तुमच्यासाठी जेव्हा मला बोलवणार तेव्हा मी हजर असणार. वाजवा टाळी. कोणी येणार नाही एवढा त्रास करून. पण तुमच्यासाठी का ते हे तरुण मंडळ ते त्यांचं पुढचं आणि मागचं पाहायचं नाही. मागं झालेलं पाहू नका, पुढं जामीन आहे तुका. आज तुकोबारायांचं सांगायची गोष्ट. आज आपण अभंग घेतलेले. ज्याने स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. कशासाठी केली होती हो? लोकाला भक्ती ज्ञान वैराग्य कळायला पाहिजे म्हणून केली होती. आणि हीच भक्ती माझ्या देवाला आवडते असं जगद्गुरु तुकोबारा प्रथम चरणात म्हणतात. हे चिथोर भक्ती आवडते देवा, 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 हे चिथोर जगद्गुरु तुकोबारा देवा तुला थोर अशी भक्ती आवडते ना, मग मी संसाराचा संकल्प करणार. लात मारणार मी त्या संसारावर, सोडणार मी तो संसार. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. काम क्रोध मदमत्सर अहंकाराची पावटणी केली माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी. लात मारली, सोडला तो संसार. धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. बघा जरा संसार सोडून, तेव्हा कळेल काय माझ्या जगद्गुरु तुकोबारांची अवस्था झाली. लोकांचा जोंधळा राखला. जोंधळा राखत असताना सगळ्या गावाचा जोंधळा करपून गेला. पण जो राखणारा होता ना तो तुकाराम. तुकाराम नाम घेता काफे यम. यम ज्याला कापत होते तिथे काय जोंधळा करपणार. जोंधळ्याचं पीक घसघशीत आलं. सगळे गावचे लोक त्या पाटलाकडे गेले. पाटील ओ, असला कसला गडी ठेवलाय तुम्ही, कसला जोंधळा आलाय तुमचा. आमचा समदा जोंधळा करपून गेला. काय म्हणताय? मी गेलोच नाही म्हणे जोंधळ्याकडे. पाहायला गेले आणि त्या माचावर तुकोबारा बसले होते. माचावर बसून म्हणायचे, आधी बीज एकले मग अंकुर फुटले, आधी बीज एकले. तुकोबारांची दृष्टी पडली होती. पाटीलांनी हाक मारा, तुकोबा खाली उतरा. मालक बोला ना, काय झालं? अरे गावामध्ये कसली चर्चा, तो येडा तुक्या राखणदार ठेवलाय, कसला जोंधळा आलाय पाटलाचा. शाबास, असाच माझा जोंधळा राखत राहा. तुकाराम महाराज म्हणले, पाटील ईदभर पोटासाठी एवढी अट्टाअट्टी चाललेली आहे. हे सालं पोट फार अनावर आहे, हे हिंडत आहे दारोदार म्हणे. काही हरकत नाही पाटील, तुमचा जोंधळा राखेन. पाटील निघून गेले. माय बापू ऐका. दुसऱ्याच दिवशी भगवंताने विचार केला की अरे 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 अरे,
हा जर का जोंधळा राखत बसला तर लोकांना ज्ञान भक्ती वैराग्य कळणार नाही. दुसऱ्या दिवशी प्रत्येक जोंधळ्याच्या बोंडावर एक एक पक्षी बसला. भाऊ एक एक पक्षी बसला. तुकाराम महाराजांचं सहज लक्ष गेलं जोंधळ्याकडे. काल मालकाने शाबासकी दिली, आज जर या पक्ष्यांना मी हर म्हणलं यांची लेकरं भुकेची राहतील. म्हणून या पक्ष्यांना या वृक्षांना आपलं नातं जोडावं. आणि तुकोबाराने नातं जोडलं. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. वृक्षाशी नातं जोडलं. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी ही सुस्वरे आळविती. ती आपल्या पिल्लांना चिवची चिवची करणाऱ्या पिल्लांना दाणे नेण्यासाठी आलेत. ही जर पक्षाची पिल्लं भुकेची राहिली तर मला किती पाप पडेल. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबाराने त्यांना हाडरं म्हणलं, शीड म्हणलं नाही. दुसऱ्या दिवशी जोंधळा साप झाला. गावातल्या लोकांनी सांगले, लई मोठी शाबासकी देऊ लागला असा, जाऊन पहा जोंधळा राहिला का. अहो माचावर उतरवून जगद्गुरु तुकोबारांना मारहाण केली. निघितून गेलं तुकोबारा. दुसऱ्याची गुरं वळायला गेली. गुरं वळत असतानाही त्यांचं लक्ष नव्हतं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग आणि क दुसरे मज नाही आत्ता नेमेली या चित्ता पासून या. तुकोबारांचं लक्षच नव्हतं. तर काय करणार सांगा बघू. त्याने स्वतःच्या संसारची दानादून केली आणि दुसऱ्याचा संसार जर ते करायला गेले, देव तो संसार करून देईल का. म्हणून वावर एकाच्या वावरामध्ये सगळी गुरं गेली. त्यांनी मारावं. लोकांनी म्हणावं, तुकोबा काय अवस्था केले. महाराज म्हणले, असू द्या, मला जसं ठेवलंय तसं मी राहणार दुसऱ्याच्या. ठेविले अनते कैसे रहावे, ठेविले अनते कैसे रहावे, ठेविले अनते कैसे रहावे, ठेविले अनते कैसे रहावे. चित्तिया सुजावे आपलं किती फरक आहे. आपल्या एखाद्याला जरासा काही कमी पडलं तर फाशी घेन, औषध घेन, गोरे झालं का वावर माझं, तुझं काय भाऊ. इथे मनुष्याचे काही नाही.
कुणाचे हे घर आदे, कुणाचा आत्मारा मग त्याचा तो चिज आतला आहे बसलेला तो म्हणतोय सगळं माझे मी तुला दिले ते माझे मला घेऊन जाणार. तो म्हणतो नाक माझं, डोळे माझे, कान माझे, हात माझे, पण सगळं जळतं भाऊ तुझं. हाड जले जैसी लकड़े की मोली, बाल जले जैसी घास की गोली. अपने खातिर महल बनाया, आप ही जाके जंगल सोया. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नाही नो मी मिट्टी मिलाई. लोक आपल्यालाच भाऊ नीट बघत नाही भाऊ. परकी लय भाऊ चांगली. आपल्याला एकाने बंगला बांधला, अरे आवरा मोठा बंगला बांधला त्यांनी, आवरा मोठा बंगला बांधला. त्या मुंबईच्या आलं ते म्हटलं पोरावं माझा पोट दुखतंय. पोरं म्हटली बाबा मुंबईला कधी असलं पोट दुखलं नाही, इथं पोट का तुला कळतं का घोड्याच्या लेका. लाखभर पगार घेतला गावाला, अजून छपरा बांधला नाही आपण. याचा साल्याचा बंगला बघून माझा पोट दुखायला लागला. पाय पोट कधी दुखल कुणाचं सांगता येत नाही. म्हणून तुमच्या पाया पडते. आज भाई बंधाला भाई बंद नीट पाय नाही भाऊ. सांगायचं काय, सगा भाई को बुरा बोले साले को सन्माना, माँ बाप तो भीख मांगे ससुरे को जिम खाना. ये दुनिया उलटी है ये झूठी, संगत मत करना खोटी. वाईटाची संगत करूच नका. आपल्याला कळाले ना हे वाईट आहे, याच्या मार्गाला परत जाऊ नका. अनेक नका पडू गबाळाच्या भरी, पुढे आहे थोडी नागवण. सर्पविंचो आम्हा नारायणासारखे, त्यांना खिशात घेऊन फिरू नका. त्यांना धुरून वंदन करा. खिशात घेतला चावलतो. बरं सर्पाचा आणि इचवाचा ठणका कमी भारी. एकनाथ महाराजांनी वर्णन केले. अब बब विंचू चावला, काय मी करू विंचू चावला. बब विंचवाचा ज्याला ठणका लागला त्याला माहिती आज चावला का दुसऱ्या दिवशीच उतरतोय. म्हणून तुमच्या पाया पडते. अशाच लोकांशी दूर व्हा. संगत करे सज्जन की तो बडत बडत जाय, संगत करे गधे की तो दो दो लाताही खाते जाय. कारण 2 पॅक झाले जात म्हणून तुझी लात खाली, असं म्हणतो की नाही. मग याची संगत दर पवित्र तुळशीची माळ घाला. देवाला माझ्या काही आवडत नाही, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ तुळसी माळ काही आवडत नाही. 1000 प्रकारचे नैवेद्य बनवा, देव खातोय. देव खावण्यासाठी भाव तसा लागतो भाऊ. देवाने नामदेवाच्या हातून दूध पिला भाऊ. दूध फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवाच्या हातून दूध पिला. जानकरी मंडळींनी विचारलं, नामदेवा देऊळ फिरवलं. आम्ही देवळाकडे जात नाही. नाही का आपण देवळाकडे कधी जातो? नवस बिवस असलं तर फेडायला टाईट एकदम. नामदेवा तुम्ही देऊळ फिरवलं औंढ्या नागनाथाचं, तुम्ही देवाला दूध प्यायला घातलं. अहो काय असं तुमची पुण्याई? नामदेव महाराज म्हणले, आमची पुण्याई म्हणजे आमच्या पुण्याईला गणना नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य
तेव्हा त्या विठ्ठल कृपा केली, कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. कोणी संसारी झालो त्यांचा जन्मोनी संसारी, झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. पांडुरंग जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी वा. कीर्तनाला साथ जर व्यवस्थित असेल गायनाची, 2 तास कसे होतील पत्ता लागत नाही. पण कीर्तन रामकृष्ण हरी झोपायला आला आणि बोलतो जाऊ का रे घरी. कीर्तनाला साथ असावी. ताल देऊनिया बोलतो मृदुंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग. हो ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ. संचितांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज संचितामध्ये येऊन बसायचे. त्यांच्या जीवाला संचित म्हणजे आनंद वाटला पाहिजे म्हणून. किती त्रास दिलाय लोकांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि ते आपल्या मराठमोळ्यांनी नाही दिला, यवनांनी त्रास दिला. यवनांनी, अहो यवनांनी तर आपल्या एकनाथ महाराजांच्या अंगावर सुद्धा थुंकावं. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एकनाथ महाराजांच्या अंगावर मुसलमानाने 108 वेळा पान खाऊन थुंकावं. पण संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणता नाही टाणाटोणा, नामस्मरणा वाचुनी. एकदा पिचकारी मारली का एकनाथ महाराज पुन्हा गंगा स्नान करायचे. पुन्हा पुन्हा असं 108 वेळा थुंकले. 9व्या वेळेला वाकडा झाला. वाकडा मुसलमान तो यवन. तुम्ही म्हणलात म्हणून मी म्हणायला लावले. तुम्ही लिहून दिले मला. कारण आमच्या तुकोबारायांचं, आमच्या संतांचे हाल आपल्या लोकांनी तर केलेच, पण इतर जातींनी सुद्धा आपल्या संतांचे हाल केले. 9व्या वेळेला थुंका राहिले नाही माय बाप हो. एकनाथ महाराजांना हात जोडून सांगले, एकनाथ महाराज तुमच्याच ब्रह्मवृंदाने सांगितलं होतं यवना अंगावर थुंक त्या एकनाथांच्या, आणि म्हणून मी थुंकलो तुमच्या अंगावर. पण माझं आता तोंड वाकडं झालं, माझे हात वाकडे झाले. एकनाथ महाराज म्हणले बाळा काही काळजी करू नये, इकडे माझ्या पुढे. लावणी हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. सांगितली चिंता न करावी. सांगितली चिंता न करावी. लावणीयात कुरवाळीला माथा, सांगितले चिंता न करावी.
आपले चिंता न करावे. माझ्या एकनाथ माझनी पुढ्यात घ्यावा बाळा, काही चिंता करू नको. लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. वाकडं तिकडं झालेलं थोबडं सरळ झालं. एवढी ताकद आहे संताच्या स्पर्शाची. लक्षात आलं ना मायबाप हो. असंच एकदा एक मॉमेडियनच मुलगी होती, तिच्या मागे 5-6 मुलं लागली होती. ती एवढी पळत होती, एवढी पळत होती, धावत होती, पळत होती, धावत होती, पळत होती, पळत होती, उठत होती, पुन्हा पळत होती. पण तिने एका मराठ मावळ्याच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहिली. तिने मागचा पुढचा विचार नाही केला आणि न विचार करताना ती म्हणाली, भाऊ मला तुमच्या घरामध्ये घ्या आणि कडी बंद करा. मराठ मोळा आपला त्याने बिचाऱ्याने दरवाजाची कडी बंद केली. ते पोरं आले, निघून गेले. रात्रभर ती मुलगी आपल्या मराठ मोळ्याच्या घरामध्ये होती. दे थोडा विको दे. रात्रभर ती पोरगी आपल्या मराठ मोळ्याच्या घरामध्ये होती. सकाळचे 6 वाजले बर का. 6 वाजल्यानंतर त्या मुलींनी म्हणावं, भाऊ मला माझ्या आम्मीकडे आणि आब्बूकडे सोडताय का? अरे आपला मराठ मोळा म्हणला, का नाही ताई, तुम्हाला भाऊ म्हणले ना, तुला सोडणार, पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल तुला. म्हणले, दादा बोल ना, तू सांगशील त्या प्रश्नाचं उत्तर देईन. रात्रभर या बहिणीचा सांभाळ तू केलायस. काही नाही अगं, रात्रभर तू माझ्या घरामध्ये एकटीच होतीस, तुला माझ्यापासून भीती नाही वाटली? मी जान जवान मुलगा होतो, तुला माझ्यापासून भीती नाही वाटली? त्या पोरीने उत्तर दिलं. त्या मॉमेडियन मुलीला कळालं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे असतात. त्या मुलीने दादा उत्तर दिलं, दादा ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्या घरामध्ये मुलीवर बलात्कार होणार नाही, बलात्कार होणार नाही दादा, बलात्कार होणार नाही. एवढी ताकद आपल्या मावळ्यामध्ये. असेच कीर्तनामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज विजापूरच्या बादशाहाने पण मांडला होता, साला जो कोई शिवा बसला कोठा केलायगा उसको 22 राज्य दिया जाएगा. पैसे मिळाले महाराज माणसं पातळीवर जायला लागले. सब पैसे के भाई दिल का साथ नहीं. भविष्यवाणी मंदिराच्या आजूबाजूला घेर लागला. साला शिवा बसला उसको उठा के लेके जाएगा. पण पंढरीचं भूत मोठं आल्या गेल्या झडपी वाटत तेथे जाऊ नका कोणी. अरे गेलेलं नाही आलं परतनी भाऊ. आजही वेदांना अंत कळाला नाही त्याचा. कानडा राजा पंढरीचा. जय विठोबा झाला. ऐका मंडळी, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर कसा कट रचला होता. जय विठोबा झाला आणि यवनाने के पाहिलं, साला किधर बैठा रे, ओ साला शुभ दिखता नहीं, बैठा था किधर बैठा साला. छत्रपती शिवाजी महाराज समोर बसले होते, पण माणसाचं आल्यानंतर लक्ष पुढे जात असतो. या यवनांचं लक्ष स्त्री पुरुषांकडे गेलं. सगळ्या स्त्री पुरुषांमध्ये शिवा शिवा दिसायला लागलं. या अल्लाह अल्लाह ये क्या हो रहा है, साला जिधर देखेगा उधर शिवा ही शिवा दिखता है. साला आगे शिवा पीछे शिवा, इधर शिवा उधर शिवा, ये बाजू में देखा शिवा. ओ घोड्यावर स्वारी, हातामध्ये लगाम, 25 शिवाजी खोटे टाप 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 पळत होते आणि त्यांच्या मागे यवन आरोळी मारत होते. देखो साला शिवा बसला, साला इधर बघा उधर बघा. 25 दिशेने 25 किले महाराज पुढे गेल्यानंतर दृश्याचा दृश्य अदृश्य झाल्याबरोबर ही सगळी हकीकत जाऊन विजापूरच्या बादशाहाला सांगितली. ओ साला शिवा बसला, साला हमारे आगे था लेकिन साला हाथ में मिला नहीं. बादशाह ने विचारलं, फिर किधर गया साला, वो चुप्पा गया किधर, ओ भोसला किधर गया, ओ पता ही नहीं लगा किधर गया साला, हाथ में मिलाच नहीं. भाषा कशी त्यांची, अरे भैया मिलाच नाही. त्या काळामध्ये पानाचा विडा मांडला तो कितव्या साली ऐका, 1659 सालाला.
सालाला प्रतापगड आला खालच्या पायथ्याला मंडप काय दिला जिराजी मंडप काय दिला जिराजी दिला जिराजी मंडप काय दिला जिराजी काय झालं विजापुराला बादशाने विचार तो केला जो पकडून आणील शिवबाला भाऊ हिस्सा राज्य देईन त्याला भाऊ हिस्सा राज्य देईन त्याला राज्य देईन त्याला जिराजी राज्य देईन त्याला जिराजी राज्य देईन त्याला जिराजी इतक्यात खान बोलला मी पकडून आणीन शिवबाला भाऊ हिस्सा राज्य द्या मला असं विडा त्यानं उचलिला असं विडा त्यानं उचलिला विडा उचलिला जिराजी विडा उचलिला जिराजी विडा उचलिला जिराजी जय भवानी जय भवानी भवानी प्रसन्न होती शिवबाला भवानी प्रसन्न होती शिवबाला लोखंडी चिळखत अंगाला वाघ नखे होती बोटाला चालून गेला खानाच्या भेटीला खानाने दाबले मानेला शिवबाला डाव सापडला ससिंह चिरतो नरड्याला जसा सिंह चिरतो नरड्याला जसा सिंह चिरतो नरड्याला शिवबाला चिरलं खानाला खान अल्ला अल्ला बोलला खान अल्ला अल्ला बोलला खान अल्ला अल्ला बोलला अल्लाह बोलला जिराजी अल्लाह बोलला जिराजी मोठे मोठे ते सरदार असं किती केले ठार असं किती केले ठार जीवन निघाली मर्दानी शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय. गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड-किल्ल्याच्या दगडावर. हिंद विश्वराज्य निर्माण केला तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निजड्या छातीवर आपल्या निजड्या छातीवर आपल्या निगड्या छातीवर आपल्या निगड्या छातीवर लहानपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. लहानपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात हा धर्म मानिला जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या शीच शिवभक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या शीच शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजा माते की जय अगर एक शिवबा नहीं होते ना अगर एक शिवबा नहीं होते तो काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती और अगर एक शिवबा नहीं होते तो सबकी सुनता हो जाती. छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला मंदिर कुठं पाहायला मिळणार नाही माय बाप. ऐका ना माझ्या मंडळींनो
छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या महाराष्ट्रामध्ये मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांमुळे माझ्या महिलांच्या कपाळाला कुंकू दिसतं, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महिलांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसतो, हातामध्ये हिरव्यागार बारबा दिसतात, दारात तुळस दिसते, पद्मावतीच्या मंदिराला कळस दिसतो ना, फक फक छत्रपती शिवाजी महाराज। 25 शवनांच्या चावडीमध्ये सापडला असताना राई एवढ्या चिंधड्या झाल्या असत्या। प्रत्येक चौकामध्ये अफजल खान चौक असता, सगळे धरून आपण मुसलमान असतोय, लक्षात ठेवा। मी तर कुणाच्या बापाला कारण आमच्या चिलवटांनो आमच्या काळ्या मातीचं खाऊ तुम्ही म्हणता वंदे मातरम म्हणणार नाही, भारत माता की जय म्हणणार नाही, अरे सगळ्यांना म्हणायला लावू भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। या भारत भूमीवर जो पण आहे ना त्याला राम म्हणायला लावायचं, श्री राम म्हणा, श्री राम बजरंग के हृदय में बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी भक्ताच्या हृदयामध्ये बसायची ताकद देवाला आहे भाऊ। देह देवाचे मंदिर आणि आत आत्मा परमेश्वराला या हृदयात बसावशी वाटतो। सावता माळ्याच्या हृदयात बसला नव्हता का तो, वर्णन केलंय, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, हे तलावता जनाबाईने सुद्धा सांगितलंय, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, म्हणा धरीला, म्हणा रे पोरांनो, धरीला पंढरीचा धरीला 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 पंढरीचा जोर गळा बांधुनिया जोर धरीला जेवायला मिळणार आहे, काळजी करू नका।
पंढरीला पंढरीचा पंढरीचा जे देवाला चोर म्हणले त्यांना मुक्ती मिळणार. दे जेवाला चोर म्हणलेले नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. तुमचा विसर पडला असेल ते एकदा सगळ्या देवाला चोर म्हणा. धरीला पंढरीचा चोर धरीला चोर बोला. धरीला पंढरीचा पंढरीचा पंढरीचा. ते चोर म्हणले बोलले ना भाऊ, त्यांच्याच चित्ताची चोरी केली देवानी. आतापर्यंत देवानी दही दूध चोरलं नाही. त्याच्या बापाच्या घरी 9 लाख गाई म्हशी होत्या. त्याला लोकांच्या दही दूध चोराची गरज नव्हती. त्यांनी चित्ताची चोरी केली. नवनीताची करतो चोरी नंदाच्या हरी आणि गवळणीनो जाऊ नका बाजारी. गवळणीनो जाऊ नका बाजारी. बाजारला गेल्या होत्या, चित्ताची चोरी झाली ना. गवळणी वरडायला लागल्या, हरीने माझे हरीने माझे हरीले चित्त भारवित विसरले. आता कैसी जाऊ घरा हरी बोल. आता कैसी जाऊ घरा हरी बोल. आता कशी जाऊ घरा हरी बोल. आता कशी जाऊ घरा हरी बोल. आता कशी जाऊ घरा. हरी 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 बोल. कळलं का गाणं? काला कवा कधी कधी लोकांना लेट कळते पण कळते. आता कैसी जाऊ आता कैसी जाऊ घरा नोव्हे परा हा लौकिक नोव्हे परा हा लौकिक. आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा. तुकाराम महाराज म्हणले घरी जाऊ नको. घरदार संसार प्रपंच इतका दुःखमुळे तू घरी जाऊ नको. तू त्याला पाहत राहा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी. अनंत कोटी तपश्चर्या करणाऱ्यांना देव भेट नाही. तू सहज निघाली होती बाजाराला विकण्या निघाली. दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग. खरंच बाई माझ्या ग. नव 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 बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी. शुद्ध अंतकरणाची गवळण होती. देवाने सांगितलं बाजारला जायचं नाही. राक्षसाच्या गावाला दूध न्यायचं नाही. ते राक्षसाचं गाव आहे कंसाचं. आम्ही दया दुधाच्या चोऱ्या करतोय आणि तू हे दूध जाऊ देणार नाही. बोलते जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला. मथुरेला नंद लाला रे गोपाळा नंद लाला रे गोपाळा. देवाला किती विनवणी करत होती पण देवाने तिला जाऊन दिली नाही भाऊ. म्हणून तुमच्या सांगते हेची थोर भक्ती आवडते देवा. त्या गवळणीने संकल्प केला होता संसाराचा काम धाम. संसार विसरली हरिभजनी रंगली. राधिका हरिभजनी रंगली. गोकुळ वदले राधा वेणी. संसाराची माया तोडी जगा वेगळी प्रीत आगळी. जगा वेगळी प्रीत आगळी. कुंजवनी राधिका पाहिली हरिभजनी रंगली. राधिका हरिभजनी रंगली.
जावं लागतं. रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. संपलं ना. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सर्वांनी उभं राहायचं. आता उभे राहा, उभे राहा, उभे. देव युगे 28 उभा राहिला आणि याने एकदा सांगितलं तर कळलं नाही. सर्वांनी हात वरती करा. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.